नमस्कार, मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल हील युअर सोलमध्ये स्वागत करते. तुम्ही माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि येस बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज घेऊन येईन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यांच्याबद्दल नोटिफिकेशनसुद्धा येईल. सो आजचा टॉपिक अगेन इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक जो आपण टप्प्याटप्प्यावर अनुभवत असतो. लाईफमध्ये आलेले फेल्युअर्स ते कसे हँडल करायचे हे कोणी आपल्याला शिकवत नाही. म्हणजे मला एक ऑफकोर्स आपण एक लाईव्ह सेशन करू ज्याच्यामध्ये मला बोलायला आवडेल की आपल्याला लहानपणापासून जर अप्रिसिएशन ॲक्सेप्ट करणं किंवा घेणं अप्रिसिएशन हे जर आपल्याला सुखकारक वाटतं किंवा आनंद देऊन जातो तर मग निगेटिव्हिटी किंवा फेल्युअर पचवायची ताकद आणि क्षमता आपल्यामध्ये का नसते, आपण का डिसअपॉइंट होतो. सो याबद्दलच आज मी बोलणार आहे की फेल्युअरची कारणं काय असू शकतात. कदाचित ओके ह्या कारणांपैकी काहीतरी एक कारण असू शकतं म्हणून आपल्याला ती फेल्युअरची फिलिंग असते किंवा आपण फेल होतो कारण ती भीती घेऊन जातो. आता त्याला ओव्हरकम कसं करायचं त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे. सो देर आर मेनी रिझन्स वाय यू माइट बी फीलिंग लाईक अ फेल्युअर. सम फॅक्टर्स दॅट माइट प्ले अ रोल इन्क्लूड इन द सेन्स की असे काही फॅक्टर्स असण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला फेल्युअरची जी एक भीती असते किंवा फेल्युअर तुम्ही फेस करता तर हे फॅक्टर्स कदाचित असतील हे तुम्ही चेक करा जे मी आता सांगते. अ सेन्स ऑफ होपलेसनेस, एन्झायटी, डिप्रेशन, feeling of helplessness, lack of supportive relationships, low self-esteem, making comparison with others, poor self-image and concept, negative self-talk आणि unrealistic expectations. आता ह्या सगळ्या पॉईंट्सपैकी सगळेच पॉईंट्स असतील असं नाही आहे, कदाचित ह्यातले 2-4 पॉईंट्सही असतील. तो फेल्युअर व्हायच्या मागची ही कारणं असू शकतात. पण आता समजा फेल्युअर आलं एखाद्या माणसाला, जॉबमध्ये आलं किंवा रिलेशनशिपमध्ये आलं किंवा ओव्हरऑल कुठल्याही ॲकॅडमिकमध्ये आलं तर त्या फेल्युअरला खचून न जाता त्यातनं पुन्हा कसं उभं राहायचं त्याच्यासाठी काय करायला हवं ते आता मी तुम्हाला सांगते. देर आर डिफरंट वेज टू ओव्हरकम फेल्युअर्स इन युअर लाईफ. द फर्स्ट पार्ट, डोंट फील थ्रेटन बाय फेल्युअर. प्लीज जरी तुम्ही कुठे फेल झालात तरी प्लीज घाबरू नका. इट्स ओके टू फेल, इट्स ॲब्सल्युटली ओके टू फेल. कारण काय आहे की लाईफमध्ये आपण जेव्हा फेल होऊ ना तेव्हाच पास व्हायची मजा अनुभवू शकतो. सो अजिबात तुम्ही घाबरू नका. डोंट फील थ्रेटन बाय फेल्युअर बिकॉज लोकांना असं वाटतं की अरे बापरे फेल झालं म्हणजे सगळं आयुष्य संपलं. असं नसतं. दुसरी अपॉर्च्युनिटी देत असते आणि त्या दुसऱ्या अपॉर्च्युनिटीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला डेव्हलप करता यायला पाहिजे जेव्हा आपण फेल होत असतो. म्हणजे मी जेव्हा फेल होते ना तेव्हा मला असं वाटतं की मी दुसऱ्या कोणाला तरी अपॉर्च्युनिटी दिली आहे जिंकायला. सो माझा त्रास आपोआप तसाही कमी होतो. सो अनफॉर्च्युनेटली टू मेनी पीपल टेन टू टेक दिस लिटरली टू द पॉईंट वेअर दे स्टार्ट थिंकिंग दे विल नेवर सक्सीड अगेन. म्हणजे इतक्या निगेटिव्ह थॉट प्रोसेसमध्ये जातात की त्यांना वाटतं की ते कधी सक्सेसफुल होऊच शकत नाहीत. आणि एकदा का हा माइंडसेट तयार झाला की मग तुम्ही फेल्युअरवर फेल्युअर बघत जाता आणि अनुभवत जाता. सो तुम्हाला ते स्वतःच सेल्फ टॉक करून की इट्स ओके टू फेल, पण पुन्हा फेल न होण्यासाठी आत्ता काय आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे, आत्ता कोणते स्टेप्स घ्यायचे आहे त्याच्यावर विचार करायचा आहे. ना की मैं फेल क्यों हुआ. येस, त्या चुकांचं जे आहे त्याची एक लिस्ट बनवून त्या चुका न करून नवीन गोष्टी काय इन्क्लूड करायच्यात हे आपण करू शकतो. सो डोंट फील थ्रेटन बाय युअर फेल्युअर. देर इज नथिंग रॉंग विथ फीलिंग बॅड. तुम्हाला फेल्युअर आल्यावर वाईट वाटणार हे साहजिक आहे आणि वाईट वाटणं ही एक नॅचरल गोष्ट आहे. सो एन्झायटी होईल किंवा रडाल तुम्ही किंवा राग येईल तुम्हाला, बट इट इज व्हेरी नॅचरल. पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट नका करू. वाईट वाटलं, मलाही वाईट वाटलं, मी रडते, मी चिडते, मी राग काढते, मी शांत होते, मग परत 1-2 तासांनी फाईन ये हो गया क्योंकि तोंडातनं निघालेले शब्द आणि गेलेली वेळ ही पुन्हा येत नाही. त्यामुळे जे झालं आहे मागे त्याच्याकडे बघून मी ते चेंज करू शकत नाही. तर मग मी काय करू शकते, मी वाईट वाटून घेते. कारण कुठलीही फिलिंग जेव्हा आपण सप्रेस करतो तेव्हा ती आजाराच्या स्वरूपाने बाहेर येते बॉडीमध्ये. सो एक्सप्रेस करा तुम्ही, पण त्याच्यात रमू नका आणि स्वतःला सेल्फ पिटी मोडमध्ये नका ढकलू. यूज दीज फिलिंग्स ॲज युअर ड्राईव्ह टू बी अँड टू डू बेटर अँड टू इम्प्रूव्ह युअर फ्युचर परफॉर्मन्स. म्हणजे जे झालं त्याच्यामध्ये स्वतः बिचारी गरीब माझ्याबरोबर का विक्टिम मेंटॅलिटी प्लीज नका करू.
वाईट वाटणं ही सुद्धा एक फिलिंग आहे, जसं आपल्याला आनंद होतो आणि तो एक्सप्रेस करतो, त्याच्यात काहीच चूक नाही. पण पुन्हा पुन्हा तेच बोलून निगेटिव्हिटी आणू नका स्वतःच्या डोक्यात आणि दुसऱ्यांना त्रास देऊ नका एकदा तुम्ही एक्सप्रेस केल्यावरती. आणि इन्स्टेड ऑफ का फेल झालो ह्याच्यापेक्षा आता मी ह्याच्यामधनं कसं इम्प्रूव्ह करू शकते स्वतःला, ह्याच्यावरती आपण फोकस करायला पाहिजे. डेव्हलप हेल्दी हॅबिट्स टू स्टे हेल्दी. चांगल्या हॅबिट्स ज्या आहेत त्या तुम्ही डेव्हलप करायला लागा. वॉकला जा, जिम सुरुवात करा, चांगली पुस्तकं वाचा, चांगलं सॅलड्स खायला लागा, त्याच्यानंतर चांगले विचार करायला सुरुवात करा. तुमची एखादी हॉबी असेल, एखाद्या टप्प्यावर तुम्ही फेल झाला तर ह्या सगळ्या ज्या हॅबिट्स आहेत त्या तुम्ही त्याच्यावर फोकस करा, ना की मैं फेल क्यों हुआ. सो इन्स्टेड ऑफ दॅट डेव्हलप न्यू हॉबीज और डेव्हलप हेल्दी हॅबिट्स टू स्टे हॅपी अँड हेल्दी. अवॉइड पिकिंग बॅड हॅबिट्स. चुकीच्या, कारण फेल्युअर आल्यावरती आपण नको त्या गोष्टींच्या आहारी जातो आणि ते खूप इझी आहे. इट्स व्हेरी इझी टू गो ऑन इझी पाथ ऑर रॉंग पाथ. सो डोंट फॉल ट्रॅप. ओके, झालं फेल्युअर, नाही झाली मनासारखी गोष्ट, इट्स ओके. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला लहानपणापासून शाळेतसुद्धा जर आपल्याला अप्रिसिएशन घ्यायचं जर आपल्याला शिकवलं आहे तर फेल्युअर पचवायची ताकदसुद्धा शिकवली गेली पाहिजे. आणि मला माझ्या हिलिओ सोलमधनं हेच सांगायचं आहे की जसं तुम्ही पॉझिटिव्हिटी ॲक्सेप्ट करता आनंदाने, तशी निगेटिव्हिटीसुद्धा ॲक्सेप्ट करा आनंदाने, कारण किंवा फेल्युअर पण ॲक्सेप्ट करा आनंदाने. कारण मला असं वाटतं की जेव्हा आयुष्यात सगळ्यात मोठं संकट येतं किंवा फेल्युअर येतं किंवा असं वाटतं की अरे यार सगळं संपलं आहे, ॲक्च्युली तिथे सगळ्यात जास्त चांगली गोष्ट घडते. कारण तुमच्या आतले पोटेन्शियल जे असतात ते तुम्हाला कळतात. तुम्ही बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना एक वेगळीच काहीतरी गोष्ट घडते जी तुम्हाला स्वतःला सुद्धा माहीत नसते की अरे बापरे माझ्यामध्ये एवढे गुण होते. जसं एंडोमेट्रियोसिस असताना मी हीलर बनू शकते हे मला माहीत नव्हतं, पण मी झाले. सो तुमच्या टफ काळामध्ये, तुमच्या कठीण प्रसंगामध्ये, तुमच्या फेल्युअर फेजमध्येच तुम्ही खरं घडत असता, तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी येत असतात. तर त्या गोष्टींकडे तुम्ही काय लेसन शिकला आहात, तुम्हाला ही सिच्युएशन जर आली किंवा हे फेल्युअर आलं तर हे काय शिकवायला आली आहे, कुठल्या तुमच्या ओल्ड हॅबिट्स आहेत त्या बदलायला हव्यात, ह्या गोष्टींवर फोकस करा आणि त्या गोष्टी डेव्हलप करा की आता हे मी करत होते, आता हे न करता मला ह्या नवीन गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत. सो बॅड हॅबिट्सकडे जाऊ नका. इट्स व्हेरी इझी टू वॉक ऑन सिम्पलर पाथ, बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू वॉक ऑन डिफिकल्ट पाथ. शॉर्टकट्स लाईफमध्ये प्लीज कधीही आणू नका. भलेही लाँग कट असेल पण तो तुम्हाला डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवेल. कारण शॉर्टकट्स माझ्या हिशोबाने नेवर वर्क्स. कारण जितक्या लवकर तुम्हाला सक्सेस मिळतं तितक्या लवकर ते जातंसुद्धा. आणि स्लो अँड स्टडी विन्स द रेस. दिस इज वॉट आय ऑलवेज बिलीव्ह. सो कम्फर्ट झोनमधनं बाहेर येऊन फेल्युअर का झाले किंवा फेल्युअर का माझ्या लाईफमध्ये आलं आणि मी कुठे चुकले, मला कुठे इम्प्रूव्ह करायचं आहे, हे कठीण प्रसंग आपल्याला शिकवण्यासाठी येतो. तर त्याच्यावरती बाऊ करत न बसता, रडत न बसता त्यातनं काय शिकवण मिळते ह्याच्यावर फोकस करा आणि डोंट गो टू बॅड हॅबिट्स. टेक रिझनेबल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर फेल्युअर. इग्नोर नका करू फेल्युअर्सना, पण ते बघा की का फेल्युअर आलं, का हे असं घडलं, मी कुठे कमी पडले, माझ्याकडनं काय कमी पडलं, मला काय अजून करायला हवं होतं, या गोष्टींचा तुम्ही विचार करा. लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. Don't make excuse for your failure. Make an effort to find out exactly why things went the way they did. Accept any mistake you may have made and focus on learning from them. जे मी आता तुम्हाला मराठीत सांगितलेलं आहे. Study yourself. It is very important. Many people feel disheartened and very sad after they fail, while many others take failures as an opportunity to learn about and improve themselves. Where do you fit in? What mistakes have you made? What areas are you lacking in? By digging deep questions and learning more about yourself, you are able to turn your failures into valuable life lessons and use the knowledge gained to achieve your goals. So, हे सगळे प्रश्न स्वतःला विचारा, सेल्फ ॲनालिसिस करा की मी कुठे कुठे कमी पडले, मी काय करायला हवं होतं, काय चुका माझ्याकडनं झाल्यात, त्या पुन्हा होणार नाहीत त्याची जबाबदारी घ्या आणि स्टडी युअर सेल्फ आणि पुन्हा ती चूक करू नका. सो तुम्हाला ते फेल्युअर येणार नाही. कीप लुकिंग अहेड. डोंट गेट स्टक. इट्स ओके टू लेट गो अँड मूव्ह ऑन. तुम्ही एका ठिकाणी जर अडकून पडलात तर पूर्ण संपून जाईल, हे बंद होईल. डोंट गेट स्टक फोकसिंग ऑन द थिंग्स दॅट वेंट रॉंग. थिंकिंग अबाउट द सेम थिंग ओवर अँड ओवर won't do you anything good, and that situation is not going to change.
वाईल रिफ्लेक्शन बॅक, त्याच्यावरती रिफ्लेक्ट करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड प्लॅनिंग युअर नेक्स्ट मूव्ह अँड मूव्हिंग ऑन इज इवन मोर इम्पॉर्टंट. जसं वाहतं पाणी आहे, वाहत जातं तेव्हा ती निसर्गाची निर्मिती करत जातं, पण एका ठिकाणी ते साचलं तर गटारासारखं होतं किंवा एक काय म्हणतात डबकं तयार होतं आणि त्याच्यामध्ये किडे मुंगे आणि इतर कीटक त्याच्यामध्ये येऊन बसायला लागतात. सो आपले विचारसुद्धा आणि आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा वाहत्या पाण्यासारखा असायला हवा. तिथे स्टक राहू नका. टेक इन्स्पिरेशन फ्रॉम फेल्युअर्स दॅट लेड टू सक्सेस. History is filled with stories of men and women who all failed at some point in their lives but went on to become major successes in their respective areas. The one thing these people all had in common was that they didn't let their failures stop them from experimenting and trying out new things. Learning about these people's past failures and how they overcame them can be a great source of inspiration for you to overcome your own failures. सो पास्टमध्ये पण असे खूप सारे लोक आहेत जे फेल झालेत. फेल होणं काही लाजिरवाणी गोष्ट नाही आहे, ओके, पण पुन्हा पुन्हा ती चूक करणं हे चांगलं नाही आहे. सो पास्टमध्ये पण ज्या लोकांनी जे फेल झालेले आहेत त्यांच्याकडनं आपल्याला शिकण्यासारखं हवं आहे की फेल जरी झालं तरी पुढे जी जायची वृत्ती आहे, पुढे शिकण्याची जी वृत्ती आहे आणि नवीन नवीन गोष्टी ट्राय करायची वृत्ती आहे ती तुम्ही थांबवू नका. अँड लर्न टू ॲक्सेप्ट युअर फेल्युअर्स. ठीक आहे, डोंट रन अवे फ्रॉम फेल्युअर्स. झालं फेल, आली एखादी सिच्युएशन अशी, झालं काही लाईफमध्ये नेगेटिव्ह, इट्स ओके. रनिंग अवे फ्रॉम फेल्युअर्स ऑर ट्राईंग टू अवॉइड देम विल नेवर टीच यू एनिथिंग. गो बियॉन्ड युअर कम्फर्ट झोन. एक्सप्लोर न्यू एव्हेन्यूज. Don't think about the rejection that you may face and come to terms with the fact that you too can fail. As you move ahead in life, you will come to realize that failure is simply a part of life. The sooner you start treating failures as a learning opportunities, the sooner you will reach your full potential. Failure आणि success ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर आपण फेल्युअर आणि सक्सेस या दोघांचाही आस्वाद चाखणार आहोत. सो फेल्युअर आहे म्हणून तोंड वाकडं करणं आणि सक्सेस आहे म्हणून आनंदाने पार्टी करणं, ही जी आपली वृत्ती आहे ती आय थिंक आपल्याला बदलायला हवी. फेल्युअर इज अन ऑपॉर्च्युनिटी टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ, टू लुक इनसाइड what we can change, and success is a tool to improve ourselves, definitely to grow, and at the same time to take lessons from the failure that we are not going to repeat the same mistake, so we will not fail. म्हणजे फेल्युअर जर तुम्हाला लाईफमध्ये आलं तर ती एक अपॉर्च्युनिटी आहे, त्याला कन्वर्ट करा तुम्ही की मी ह्या चुकांमधनं कसं स्वतःला पुन्हा उभं करू शकेन आणि एक नवीन वनश्री किंवा एक नवीन मी म्हणून स्वतःला उभी करू शकेन. आणि ती एक अपॉर्च्युनिटी आहे. तुमच्या आतमध्ये जे काही चुकीचं तुम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे ती सुधारण्याची एक संधी आहे फेल्युअर जेव्हा तुम्ही फेस करता. आणि जेव्हा सक्सेसफुल होता की सक्सेसचा अनुभव घेता तेव्हा फेल्युअरकडे बघा की त्या चुका ज्या आहेत त्या पुन्हा आपल्याला करायच्या नाही आहेत आणि आपल्याला पुढे सक्सेस करतच जायचं आहे. आणि जरी फेल्युअर आलं तरी इट्स ओके, फाईन, इट्स फाईन टू फेल, बट डोंट गेट स्टक इन दॅट. तिथे तुम्ही अडकून पडू नका आणि पुन्हा पुन्हा त्यात चुका करू नका, कारण तुम्ही पुन्हा पुन्हा त्यात चुका केल्यात तर पुन्हा पुन्हा फेल्युअर येणार आहे. आणि जसं मी म्हणते की तुमचा थॉट प्रोसेस जो आहे तो खूप पॉझिटिव्ह ठेवा, कारण पॉझिटिव्ह तुम्ही जितकं राहाल तितके पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आहेत, जितके निगेटिव्ह विचार करणार आहात तितके निगेटिव्ह रिझल्ट्स येणार आहेत. आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल, कारण आता 10वीच्या परीक्षा सुरू आहेत, 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. घरांमध्ये मुलं डिसअपॉइंट होऊन येत असतील, कधी कधी पेपर चांगले जातात, कधी कधी नाही जात पेपर चांगले. सो त्या मुलांना किंवा आता CAची एक्झाम आहे, आता एक्झाम सीझन सुरू आहे, सो म्हणून मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवायला हवा, कारण तुमची मुलंसुद्धा किंवा तुम्हीसुद्धा ऑफिसमध्ये, रिलेशनशिपमध्ये जर फेल्युअरचा अनुभव घेत असाल तर ह्या गोष्टींनी तुम्हाला मदत होईल फेल्युअर ओव्हरकम करायला. आणि फेल्युअर एक निगेटिव्ह वर्ड किंवा एक निगेटिव्ह फिलिंग आहे असं न पाहता, फेल्युअर इज अन अपॉर्च्युनिटी टू इम्प्रूव्ह आवर सेल्फ, फेल्युअर इज अन अपॉर्च्युनिटी टू डेव्हलप आवर सेल्फ, अँड फेल्युअर इज अन अपॉर्च्युनिटी टू अपग्रेड आवर सेल्फ. सो ही माइंडसेट जर आपण ठेवली
तर मला असं वाटतं की फेल्युअर लाईफमध्ये आलं तर आपण त्याला न घाबरता न डगमगता त्याला फेस करू, त्याला ॲक्सेप्ट करू, त्या चुका ज्या आहेत त्या तिथेच थांबवून टाकू आणि नवीन गोष्टी करून स्वतःचा नव्याने शोध करून एक सक्सेसफुल आयुष्य जगायला डेफिनेटली सुरुवात करू. सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. माझा हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर हा व्हिडिओ कोणाला तरी मदत जर करून गेला तर मला खूप आनंद होईल. आणि जस्ट बी सक्सेसफुल अँड इवन इफ यू फेल इट्स ॲब्सल्युटली फाईन, कारण सक्सेस हे फेल्युअरच्या नंतरच येतं. फेल्युअरला कधीही घाबरू नका, फेल्युअरला अपॉर्च्युनिटी म्हणून घ्या आणि एका सक्सेसफुल आयुष्याची निर्मिती करा. थँक्यू सो मच.